गुड मॉर्निंग. कसे काय मित्रांनो, कसे आहात? आज पोचलो आहे. मी काल पोचलो इंदोरला आणि आज खूप उशिरा उठलो. 10:30 वाजले मला सगळं आवरून बाहेर पडेपर्यंत. मग विचार केला की आता नाही, आज वृंदावन नाही, आता इथंच मुक्काम करूया. कारण पहाटेच्या वेळेत जेवढा आपण प्रवास करून अंतर कापू शकतो, कट करू शकतो, तर ते दिवसा नाही शक्य होत तेवढं, असं माझं मत आहे. मी शक्यतो पहाटेचा प्रवास करतो आणि निघतो, जेणेकरून ज्या डेस्टिनेशनला पोचायचं आहे तिथं आपण वेळेत पोचू शकतो. आज मला आवरून बाहेर पडायला 10:30 वाजले होते. मी हॉटेलमध्ये ब्रेकफास्टही नव्हता केला. बाहेर आलो, एक रिक्षा ठरवली. त्याला म्हटलं मला इंदोर फिरायचं आज. पहिलं म्हटलं इथलं ते मला ब्रेकफास्टला घेऊन चल. म्हटलं कुठं चांगलं मिळतं. म्हटलं सगळं आमच्या इथं तर एक 56 दुकान म्हणून एक एरिया आहे, 56 म्हणतात त्याला. तिथं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे ब्रेकफास्ट खाऊ गल्ली टाईप आहे म्हणून तिथं इंदोरचं 56 दुकान. हे असे ओळीनं 56 दुकानं आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ वगैरे मिळत राहतात आणि हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असतं असं मला सांगत होते आमचे रिक्षावाले. म्हटलं आता ब्रेकफास्टला इथं काय ट्राय करावं, वेगळं काहीतरी इंदोरचं. एक कचोरी म्हणून एक म्हणजे आपल्यासारखीच कचोरी, मूग डाळीची कचोरी होती. फक्त एक होतं समाधान की असं फ्रेश समोरासमोर म्हणजे ताजं बनवत होतं आणि ते खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. म्हणलं भाऊ एक काम कर, आता तुझ्याकडे जे जे चांगलं आहे ते सगळं एक एक डिश खाणार आहे मी, अशी त्याला ऑर्डर दिली आणि मग काय आपला कार्यक्रम सुरू केला तिथून. दिले तुम्हाला हे पोहे. बरं, पदार्थ तर सगळेच खायचे होते, पण म्हटलं ओव्हरऑल इथं काय काय दुकानं आहेत, किती पदार्थ मिळत आहेत ते तर बघूया. आत्ता पहिले पोहे खाल्ले, म्हटलं एक फेरफटका मारून येऊया. दुकानं उघडायची होती या भागातली. मी आपलं कदाचित खूपच लवकर आलो होतो. एक गोष्ट इथं तुम्हाला प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे इथं असलेली स्वच्छता. बरं, स्वच्छता म्हणजे काय, वेगळं काही नाही, कचऱ्याच्या पेटीतच कचरा टाकला जातो. इतकं सोपं लॉजिक आहे इथलं. बऱ्याच ठिकाणी काय होतं, कचरा पेटी दिसली की नेमबाजीची स्पर्धा सुरू होती. असं 4 फूट 3 फूट असं लांबून तो कचरा टाकायचा असतो लोकांना. खाऊ गल्लीत चक्कर मारली आणि पुन्हा आलो. म्हटलं चला हे घ्या टोकन, दुसरा पदार्थ येऊ द्या. इडली फ्राय जसं आपल्याकडे आहे ना, तसं इथं ढोकळा फ्राय काहीतरी होता, खमण फ्राय. म्हटलं चला नाव वेगळं वाटते, पदार्थ परिचित आहे, वेगळ्या पद्धतीनं काहीतरी केलंय, ट्राय करूया म्हणून तेही घेतलं. तो दुसरा पदार्थ आहे खोपरा पॅटीस. आणि सगळ्याचा शेवट गोड करावा म्हणतात, तसं मग इथली जिलेबी घेतली, ती फस्त केली आणि स्वतःला जसं एक प्राऊड फील केलं की अरे वा, 4-5 पदार्थ टपकवलेत आपण. आता उर्वरित परिसर जरा हिंडावा, तो फिरायला नाही का, म्हणजे म्हटलं शतपावली पण होईल आपली, जरा चालू आहे कारण बरंच चेपलेलं होतं. मग या 56 हा जो भाग आहे याच्यात उजव्या बाजूलाही दिसत आहे ती 56 दुकानं आहेत आणि याच्या बरोबर डायगोनली ऑपोजिट एक कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेही खाण्याचे वेगवेगळे आउटलेट्स आहेत भरपूर. म्हणजे खवय्यांची पर्वणी इथं नो डाऊट. शेवटी या 56ला सलाम केला आणि मग पुढे निघालो. आता आमचे रिक्षावाले माझे सोबती होते, म्हणजे ते मला सांगत होते, गाईड होते माझे इंदोरमधले, कुठं काय काय आहे. इंदोरचं राजवाडा आहे, पण नेमका आज तो बंद होता, म्हणजे मी पोचलो तेव्हा. ते म्हटले इथं खजराना गणेश मंदिर, असं आपल्याकडं पुण्यात जसं सारसबागेचं
गणपतीचं मंदिर आहे, दगडूशेठ हलवाई आहे, तसं इंदोरचं खजराना गणेश मंदिर हे खूप मोठं जागृत असं स्थान आहे. बरं, पोटोबा झाला होता, म्हटलं आता चला देवदर्शन करायला हरकत नाही आहे, ते एनर्जी आता आपल्यात. त्यांनी मला त्या खजराना गणेश मंदिरात सोडलं. इथं एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये इथं गणेशाची ही मूर्ती सापडली किंवा प्रकट झाली, असा याचा इतिहास आहे. पण खरं सांगू का, खूप सुंदर मंदिर आहे. हा परिसर पण खूप छान आणि नीटनेटका ठेवला आहे त्यांनी. बाहेरची बाजू तर म्हणजे बऱ्याचदा जुनं पेशवे बाग ज्यांना आठवत असेल त्याची आठवण करून देतो हा सगळा परिसर. इथूनच हे एंट्री गेट आहे, इथून आतमध्ये गेलो. मित्रांनो, मुख्य मंदिर जे गणेशाचं आहे त्याच्या सभोवताली म्हणजे याच परिसरात मुख्य मंदिराच्या चारी बाजूनी छोटी छोटी मंदिरं आहेत आणि ही मंदिरं पण खूप सुंदर आणि छान आहेत. मी पण इतरांसारखंच या सर्व मंदिरांमध्ये जाऊन नमस्कार केला. हा परिसर मला खूप आवडला होता. स्वच्छ आहे, टापटीप आहे. इथं एक ती जी गर्दी म्हणतो ना किंवा तसा कलकलाट नव्हता, शांतता होती, छान होतं. मे बी मी सकाळच्या या वातावरणात आल्यामुळं असेल. हे श्री गणेशाचं हे मुख्य मंदिर आहे. श्री गणेशाला नमस्कार केला, म्हटलं बाबा प्रवास सगळा पुढचा माझा नीट होऊ दे इथून. आणि इथूनही मला अजून 700-800 किलोमीटर प्रवास करायचा होता. श्री गणेशाचं दर्शन उत्तम झालं होतं आणि अशा प्रसन्न मूडमध्ये आता पुढच्या डेस्टिनेशनला जायचं ठरवलं. मी आमच्या रिक्षावाल्यांना विचारलं, म्हटलं आता कुठं घेऊन जात आहे तुम्ही, काय इथं खास इंदोरचं? तो म्हटला, साहेब मी तुम्हाला एका वेगळ्या राम मंदिरात घेऊन जातो, तुम्हाला आवडेल का? वेगळा विषय आहे तो. म्हटलं अरे सांग की काय? तो म्हटला, साहेब हे आमच्या इंदोरमधलं एक अनोखं राम मंदिर आहे. अनोखं या अर्थानं की हे एक आजी आजोबा आहेत ज्यांनी स्वतःच्या आयुष्यभराच्या कमाईनं एक जमीन घेऊन त्याच्यावरती राम मंदिर बांधले. पण ह्या राम मंदिरात संपूर्ण रामायण महाभारत याची सर्व चित्र उभी केली आहेत, मूर्ती स्वरूपात, पुतळे जे आपण म्हणतो तसं. आणि हे सगळं करताना त्यांना कोणती देणगी किंवा पैशाची अपेक्षा नसती. तिथं आतमध्ये येणाऱ्या भाविकांनी फक्त एकच त्यांची अपेक्षा आहे की इथं जे कोणी येतील त्यांनी 108 वेळा श्रीराम जयराम लिहायचं किंवा राम हे 108 वेळा लिहायचं. असं हे अनोखं मंदिर आहे. आणि त्यांनी जे काय उभं केलं आहे ते हे तुम्हाला आवडेल. म्हटलं हे जेव्हा कधी हे पूर्ण होईल, हे गेली 20-30 वर्ष म्हटलं 1990ला त्यांनी सुरू केलं आहे हे, तेव्हापासून हे कार्य सुरूच आहे. जसे त्यांच्याकडं पैसे येतात तसं ते एक एक भाग एक एक नाही का त्या मंदिरातलं एक एक छोटा छोटा डेव्हलपमेंट ते करत असतात. म्हटलं अरे वा, इतकं सुंदर काहीतरी वेगळं आहे, हे आवडेल म्हटलं मला बघायला. चल म्हटलं जाऊया आपण तिथं. म्हणून मग आम्ही आलो. मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच स्पष्ट शब्दात इंग्रजीत आणि हिंदीत लिहिलेलं आहे, जर प्रवेश हवा असेल, मंदिरात यायचं असेल तर 108 वेळा राम लिहावं लागेल तरच या, अन्यथा गेट आउट, इथूनच माघारी फिरा. कमाल आहे ना, एकमेव मंदिर आणि हे अशी अट. मला प्रचंड उत्सुकता लागली होती की कोण आहेत हे एवढी
म्हणजे हे स्वतःच्या नियम अटींवरती स्वतःच्या मंदिराचं निर्माण करणारे हे कोण आहेत. म्हटलं यांची माहिती घ्यायलाच हवी आपण. तर मला समोरच डाव्या बाजूला हे आजी आजोबा दिसले आणि हेच आहेत ते ह्या सगळ्या मंदिराचे, या परिसराचे निर्माते. तेव्हा मला माहिती अशी मिळाली की हे आजी आजोबा जे आहेत, म्हणजे हे आजोबांचं नाव आहे प्रकाश वाघरेचा. हे स्वतः जैन धर्मीय आहेत. यांची श्रद्धा, प्रचंड श्रद्धा ही शिर्डीच्या साईबाबांवरची. यांचा असा दावा आहे की साईबाबांनी यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की मला लोकांनी, म्हणजे साईबाबांचा निरोप यांना असा असायचा स्वप्नामध्ये की मला प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण कर. मला प्रभू रामचंद्रांना सिंहासनावर बसवायचं आहे. हे कार्य तूच घडवू शकतो. मला माझ्या भक्तांनी सिंहासनावर बसवलं आहे, तसंच मला माझा जो राम आहे त्याला सिंहासनावर बसवायचं आहे आणि हे कार्य तुझ्या हातून घडायचं आहे. त्यामुळं तू असं एक मंदिर बांध जिथं मी प्रभू रामांची सेवा करतोय. त्यामुळं हे भारतातलं मला वाटतं अनोखं एकमेव मंदिर असेल जिथं साईबाबा हे प्रभू रामाच्या चरणी आहेत, सेवा करत आहेत. असा या त्यांच्या या मंदिर निर्मितीचं ही सुरुवात आहे. मग सुरुवातीला ते म्हणतात, म्हणजे वाघरेच्यांचं म्हणणं असं होतं की सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं की असं नाही का, भ्रम असेल, मला भास होतोय. पण हे सलग आठवडाभर त्यांना सारखंच स्वप्नात हा निरोप मिळत होता. मग ज्या तारखेला, म्हणजे शेवटी त्यांनी निश्चय केले की ठीक आहे, म्हणजे ते म्हणले साईबाबा ठीक आहे, मी करतोय सुरुवात आता. म्हणून त्यांनी या मूर्तीच्या निर्मितीला सुरुवात केली. त्या दिवसापासून त्यांना स्वप्नामध्ये, म्हणजे हे जे रोज निरोप मिळत होता तो निरोप मिळायचं थांबलं. मग ते म्हणले की आता मग मी वचन दिलं होतं साईबाबांना की तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. तर ते त्यांनी मग ते कार्य सुरू ठेवलं. मग ते आज तागायत आहे. मग ते साईबाबांची मूर्ती पहिली त्यांनी स्थापना केली प्रभू रामचंद्रांच्या चरणात आणि मग तिथून हा अपने राम का निराला धाम, हे जे धाम आहे याची निर्मिती सुरू झाली. इथं प्रत्येक भिंतीच्या कोपऱ्यावर सगळीकडं तुम्हाला श्रीरामजींचा उल्लेख असेल. इथं म्हणजे हे खरंच अनोखं आहे. एकदा येऊन पहा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, ते प्रभू रामचंद्रावर असलेलं प्रेम, साईबाबांवर असलेली श्रद्धा की हो मला आदेश मिळाला आहे आणि मी हे करणार आहे. हे जे आहे ना, हे सगळं खूप सुंदर आणि खूप छान आहे. हे संपूर्ण मंदिर परिसर मी पाहून आलो. खूप सुंदर आहे. आणि इथल्या नियमाप्रमाणे मी म्हणजे इथला जो नियम आहे त्याप्रमाणे इथल्या एका कागदावरती, इथं कागद आणि पेनही तेच देतात बरं का, म्हणजे त्याची काळजी करू नका. तिथं 108 रकाने पण त्यावरती आखलेले आहेत. त्यात फक्त आपण श्रीराम जयराम एवढंच लिहायचं आहे किंवा राम लिहायचं आहे. राम लिहा, श्रीराम लिहा. तर ते इतकं तुमच्यासाठी सगळं इन्स्टंट करून ठेवलं आहे त्यांनी. पेन तुम्हाला आणायचं नाही आहे, कागद तुम्हाला आणायचं नाही आहे. इथं 108 कसं मोजायचं याची काळजी करायची नाही आहे, कारण 108च ते रकाने पण आहेत त्याच्यात. त्यामुळं त्या 108 रकान्यात फक्त आपण राम एवढं अक्षरं, 2 अक्षरं लिहायची आहेत. आवडलं मला हे सगळं. तिथून मग मला आमचे ते रिक्षावाले म्हटले इथं एक महादेवाची पिंड पण यांनी म्हणजे मंदिर केलेलं आहे
ते पण अनोखं आहे. म्हणजे हे बघा ना, आमचं मंदिर, आमचे नियम. इथं तुम्ही कुठली उदबत्ती, हार, नारळ, फुलं काहीही आणायचं नाही, काहीही करायचं नाही. या नमस्कार करा, कोणताही अभिषेक नाही, काही नाही. याची जी काय पूजा अर्चा जी करायची ती वाघेरेच्या कुटुंबीय करतात. आणि तरी लोकांची गर्दी असते बरं का इथं. ते आवडलं मला. आपल्या प्रत्येक मंदिरांमध्ये ट्रस्टींची नावं असतात ना, संरक्षक, अध्यक्ष, कोषाध्यक्ष. इथं या बाबाजींचं हे जे मंदिर आहे त्यांचे ट्रस्टी, अध्यापक, अध्यक्ष, कोषाध्यक्ष यांची नावं बघा. गोशाळा आहे इथं. आता त्यांचं काम सुरू आहे, बऱ्याच प्रमाणात करतायत ते अजून. तर मित्रांनो, कसं वाटलं हे अपने राम का निराला धाम आहे ना? म्हणजे कशी आहे श्रद्धा आणि एक ताकद माणसाकडनं काय काय घडवून घेतं. तर हे अनोखा राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता मी माझ्या हॉटेलकडे निघालो. मला आता थोडा आराम करायचा होता, कारण मला आता उद्याच्या प्रवासाची जी तयारी आहे ना ती करायची होती. पण तरी म्हटलं इंदोरला गेलो आणि त्या सराफा बाजारमध्ये गेलो नाही, असं नको व्हायला, म्हणून इथं आलो. ही पण खाऊ गल्ली आहे. इथं आल्यावर मला एक नवीन, म्हणजे मला एक माहिती अशी कळाली की जे स्ट्रीट फूड आपण म्हणतो सराफा बाजारचं, जे लेट नाईट सुरू असतं ते मार्केट, म्हणजे ते स्ट्रीट फूड, इथली ही जी दुकानं आहेत ही बंद झाल्यानंतर याच्या बाहेरच मग ते बाकीचे स्टॉल्स वगैरे लागतात. आता मात्र खरं सांगू का, माझ्यात तेवढी पेशन्स नव्हता थांबण्याचं, कारण मला उद्या पहाटेच्या प्रवासाची आणि उद्याच्या प्रवासाची काळजी होती. म्हणून मी थोडा वेळ इथं थांबलो. मला खाण्याची तर अजिबात काही इच्छा नव्हती. राजवाडा आणि या भागात आलो आणि मग इथून मी माझ्या हॉटेलकडे परतलो. तर मंडळी, असा होता माझा आजचा हा प्रवास. आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात इंदोर ते वृंदावन. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.